नेक्स्ट डे मॉर्निंग सुद्धा सकाळी 6 वाजता उठून आम्ही प्री वेडिंग शूट केलं आणि त्यानंतर सगळी कामं करायची ठरवली. सो बॅक टू बॅक सगळं चालू आहे. चला चला हो शिर्डीला जाऊया डोळे भरून. तर आम्ही जायला निघालो होतो मालवणला, पण ट्रॅफिक भरपूर असल्यामुळे आम्ही मालवणला पोहोचू शकलो नाही. कारण आज सिंधुद्योगचं शॉप जे मालवणमध्ये आहे ते बंद करायचं होतं, ते सामान शिफ्ट करायचं होतं. मग आम्ही टेम्पो पाठवलाच होता, तर आम्ही देवबागमध्येच टेम्पोची वाट बघायची ठरवली आणि टेम्पोतून सगळं सामान हे आम्ही देवबागला घरी घेऊन आलो. जमणार ते मोबाईल पाडाल तुम्ही मोबाईल. ते झालं असं की आमच्या घरी कामगार काम करतच होते, तर मी असं त्यांना जाऊन म्हटलं की मी 500 रुपये देते तुम्हाला, तुम्ही प्लीज ते सामान माझ्या घरी आणून ठेवा, कारण आमचं घर हे रस्त्यापासून थोडंसं आतमध्ये आहे. तर बाबांचं असं म्हणणं होतं की काही गरज नाही, 500 रुपये काही झाडाला लागतात, मी मदत करतो, चला सगळ्यांनी आपण सगळेजण ते सामान घेऊन येऊ. त्यामुळे आम्हाला ही सगळी मेहनत करावी लागली. म्हणजे कितीही म्हटलं तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही काही करा, तुमचे आई वडील हे काही चेंज होत नाहीत आणि काही काही वेळेला आपल्याला त्यांच्यासोबत हे असं ॲडजस्ट करावं लागतं. पण मला खूप भारी वाटलं की बाबा 500 रुपये वाचवण्याचा एवढा विचार करत होते आणि आम्ही त्यांचं ऐकून आम्ही सगळ्यांनी मदत केली आणि आम्हीच ते सामान आमचं जे काही होतं ते सगळं आणून घरी ठेवलं. जा नाही तर तुम्ही आता चला, 500 रुपये देणार मी त्यांना म्हणून ते आले. हो जातात ते. हो आई ग. बाय गाईज आणि मशीनू बाय बाय. चलो बाय. काम करा व्यवस्थित. कसली लग्न आहे आम्हाला करायचं आजूबाजूची. बघताला तुमच्या लग्नात कोण करतं? माझ्या लग्नात मी आहे करायला. सांगायला खूप सोपं असतं पण असं होत नाही, कळलं का? होत दिसतंय. 2 लग्न केले. लग्न एका माणसाचं काम नाही. नाही, एक बहीण एक भाऊ, त्याच्यामुळे तिला मुलीकडचे पण त्रास माहिती आणि मुलाकडचे पण त्रास. लग्नाला जायचं. हो मी हल्ली तेच वाक्य बोलते ना, हिने 2 लग्न केली आहेत. आत्ताच हिने 2 लग्न केली आहेत असं मी बोलते. म्हणजे 2 लग्न घरी 2 लग्न तिने मॅनेज केली आहेत. म्हणजे एखाद्या नवऱ्या मुलाचं सगळं केलं, एकदा नवरी मुलीचं. चुलत बाई करणार, तू हिचं करणार, माझं करणार, ही पण तुझं करते, माझं पण करणार. वाव वाव मस्त. A = B = C, C = B = A. चला बाय सगळ्यांना. चला ट्रेन जाईल आज तरी जाऊया. आज व्यवस्थित बसून जातो आम्ही. फायनली येताना बिचारी जास्त काम नाही केलं तर होणार आहे तिचं. तिने ती आराम करणार कधी काल मग बाई. सोनं तर वाढत चाललंय. कशाला सोनं वाढतच चाललंय. नाही 2 वर्षात ते बंद कर असं बोलत होती. तू 2 वर्ष नको माझ्या रेताला तर, त्याच्यामुळे जरा आपण 4 वर्षांनी करूया असं भैया बोलला. 2 वर्षात जर लग्न करायचं असेल तर आतापासूनच मुलगा बघितला पाहिजे, ओळखलं पाहिजे, पाळखलं पाहिजे. ते थोडस टाइम. म्हणजे तू आतापासून नाही बघू घेऊ ग. 7-8 वर्ष तुका माहित आहे माया. ओके. कारण जास्त आता तुझ्याच याच्यात दिसता मला एक्साइटमेंट. इतके वर्षांपासून जी ताईचं लग्न फायनली होतंय. किती वर्षापासून? इतक्या आई चल बाय बाय बाय. आई ते बाबांना सांगा जरा. मी केले माझे त्यांचे राहिले. बाबा वर उभे आहे. बाय बाय. जोरात जोरात काय कधी एकदा लग्न होतंय आणि लग्न झाल्यावर शांत कधीतरी देवबागला येऊन मला
असं फील घ्यायचंय की तुला कधीतरी बोलीन चल आपण जाऊन शांत एक राऊंड कड्यावर बसून येऊ, बीच वर जाऊन येऊ. देव करो आणि तुझ्या तोंडात भरपूर पेढा मोठा पडू देत आणि ही तुझी इच्छा पूर्ण होऊ देत. म्हणूनच पेढा म्हटलं, ब्लॅक कॉफी पडू देत आणि ही तुझी इच्छा पूर्ण होऊ देत, ज्याने मला सुद्धा आराम मिळेल. जाम दमलो यार. आम्ही रात्री 12:30 वगैरे आलो तिकडून. त्याच्यानंतर सकाळी उठलो कारण आम्हाला थोडे फोटोज काढायचे होते, ते आम्ही फोटोज काढले. त्यानंतर मग आम्ही सिंधुद्योगचं शॉप बंद करायचं, त्यासाठी मी प्राजक्ताला आणि सौरभला पाठवलं होतं. त्याने तिकडे टेम्पो लोड केला, तो टेम्पो आला, त्याच्यानंतर तो टेम्पो आम्ही अनलोड केला आणि आता आम्ही चाललोय आमच्या मीटिंगसाठी 2-3 आणि तिथे त्यांना भेटण्यासाठी, काही पत्रिका देण्यासाठी. ते सगळं करून बाबांचे कपडे सिलेक्शनचं जे आहे ते सगळं राहिलंय. अजूनही बाबांनी मेजरमेंट कोणालाही दिलेली नाहीये. बाबांची मेजरमेंट घेण्यासाठी आम्ही त्या कारागीरला सांगितलं की बाबा तुझ्यापर्यंत येणार नाहीत, ते हट्टी आहे, त्याच्यामुळे प्लीज रिक्वेस्ट केली त्यांना की तुम्ही इथपर्यंत या मालवणला, निदान मी बाबांना मालवणला पाठवते, मग तुम्ही मेजरमेंट घ्या आणि त्यांचं सिलेक्शन जे काय ते करण्यासाठी मी येते आणि त्यामुळे ते करण्यासाठी मला तिकडे जायचंय. आराम कुठे आहे? कुठे आहे? कुठे असतो आराम? आराम कुठे राहतो? आराम कुठे राहतो हे प्लीज मला कोणीतरी सांगा. ताई आराम कुठे राहतो? आराम इकडे कट्ट्यावर राहतो, आराम सुकळवाडला राहतो. तर दिवसभर आम्ही सगळी कामं करून घेतली. रात्री 11:30 वाजता काही सामान येणार होतं, ते सामान सुद्धा आलं कारण घरी थोडंफार मी रिनोव्हेशनचं काम परत एकदा काढलंय आणि त्या सगळ्यासाठी हे सामान रात्री आलं होतं. कुठे चाललास? कुठे चाललास? जिम करायला. तर आता आम्हाला निघायचं आहे मुंबईला जायला आणि जी काम सुरू केली तिथे ते कामासंदर्भात थोडंसं डिस्कशन करायचं होतं म्हणून आम्ही थांबलो. मग बरंच काही काही निघालं, हे करायचं ते करायचं. आणि सिंधुद्योगचं शॉप आता मालवणमधलं आम्ही बंद केलं आहे, त्यामुळे ते सगळे प्रोडक्ट्स घरी जे आणलेत तर घरी टुरिस्टची गर्दी झाली प्रोडक्ट्स घेण्यासाठी आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला थोडासा उशीर झाला आहे एवढ्यात. आणि अचानक मला एक कॉल येतो की मी कुठं आहेस? मी आलोय. मग आता तो माणूस येतोय, त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट जातोय. तर तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल की कोण येत आहे. DP दादा येत आहेत कारण ते देवबागमध्ये फिरायला आलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, नेहमी ते कोकणात येतात, पण असं कधी झालं नाही म्हणजे बिग बॉसच्या आधी पण नाही, आत्तापर्यंत कधी झालं नाही की मी आणि DP दादा आम्ही देवबागमध्ये किंवा मालवणमध्ये भेटलो. ते भरपूर वेळा येऊन गेलेत पण नेहमी मला न सांगता. आणि आता ते आलेत तर त्यांनी मला सांगितलं की ते आलेत, असं पहिल्यांदा झालं आहे. त्याच्यामुळे खरंच मी DP दादा यांचे मनापासून आभार मानते. तर DP दादा आता येतात आणि अनिकेत रासम पण येतो आहे, तो पण भेटायला येतो आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की थोडंसं उशिरा आपण आता निघावंच लागणार, काही ऑप्शन नाही. माझी कुडाळमध्ये 2-3 कामं आहेत, ती सगळी करायची आहेत. आणि असं झालं आहे की आता कामं भरपूर आहेत, वेळ कमी आहे. पण बघू कसं काय आजचा प्रवास कसा काय होतो. त्यात जे सिंधुद्योगचं सामान इथे आणून ठेवलं आहे ते आम्ही असा विचारही नाही केला की आम्हाला ते सेल करायचं आहे, पण लोकांना कळतं आहे आणि ते येऊन येऊन घरून ते सामान घेऊन जात आहेत टुरिस्ट की नाही आम्हाला ते द्या, आम्हाला ते द्या. आजचा दिवस कसा जाणार आहे माहीत नाही आणि आम्ही मुंबईला कधी पोहोचणार आहोत हेही माहीत नाही. पण बघू, लवकरात लवकर मुंबईला पोचायचं आहे कारण उद्या सकाळी 9 वाजताची आमची अपॉइंटमेंट आहे, ती सुद्धा ठाण्यामध्ये. हे केल्यावर आता हे दर कमी करणार असं वाटतंय तुला आता? सांगा सांगा, आम्हाला मुंबईला निघायचंय. नाही, काल मी त्याला बघितलं होतं, काल मी याला बघितलं होतं. अरे काय करताना बघितलं होतं ते सांग. किती वाईट आहे बघ, एकतर तू मालवणात दिलं आणि तू माका सांग नाही आणि माका यो पोरी वांगडा दिसता. म्हटलं मी खयच्या पोरी वांगडा फिरता असं झालं माझा.
म्हटलं आता हे का मी फोन करते, याला मी सांगितलं पण आम्ही थांबू नाही म्हणून तू शकलो. फोन केला मला. म्हणून मी फोन केला. कुठे आहेस रे असं मी तुला विचारलं. किती वाईट आहेस का तू. मला वाटलं मी दिसलो म्हणून फोन केला. मागे पोरगी मागे होती पोरगी म्हणून फोन केला. हा निकिताच आहे. मी याला बोलले पोरी बरोबर कसं मी तुला विचारलं पण तू हिला ओळखलंच नाही का. मी कशी काय नंतर तू बोलला. नंतर मी तिला आता ओळखलं. काय केलं माहितीये, सगळ्यांना सांगितलं तू हे का ओळखतं हर्षात सगळे विसरले. नाही तुझं समज झालं म्हणजे सगळ्यांचं होऊ शकतो ना रे. पाठीमागे पोरगी आहे, पाठीपोरगी फिरता म्हटलं बिंदास आणि फोन पण नाही माका की मालवणा तिला. तिला तू बायको बद्दल वाईट वाटत. हो ना. हो मी म्हटलं माझ्या वहिनीत फसवतं तुका माझ्यावर इतका विश्वास नाही म्हणजे. असा रे. मी म्हटलं हय येऊन तू मला फोन करूक नाही ना त्याच्यामुळे अरे पण विषय माझा की तू अशील मुंबईत कुठेतरी. मी स्टोरी बघितली नव्हती. नंतर श्वेता काय बोललास तू. इकडे आवडला का आमच्याकडे तुका, तो म्हणता भारी वाटता करू. हो कव्हर करता. असं नाही बोलला. असं बोलला देवबागला मी पहिल्यांदा आलेलो तेव्हाच फक्त फिरणं. नंतर काय ते बिरबिरणं. आता फक्त बिरबिर. काय आहे माहिती आहे? अरे कामात तितकी असत तू मत्ती केलंस काय मला सांग. सांग ना कशी टेबल उचलू. वाळू बाहेर आता टाकतात. मी जा बरमोड आणलंय मी गाडीतच जाऊ का खरं सांग. तुका माहितीये मी जाय बघ काम करतय सगळं. बोट नाही त्यामध्ये काढू चांगले फोन उभूच धरले ना. ओके तर मंडळी छान वाटलं अंकिता ताईला भेटून. तिने व्हिडिओत बरंच काय काय सांगितलं असेल. सगळंच मनावर नसतं घ्यायचं. सगळ्यात मनावर नसतं घ्यायचं पण अंकिताची नजर वाघाची नजर लक्षात ठेव. कुठेही पटकन अरे बघितलं तिने. आम्ही आमचा विषय झाला हिजा आणि माझ्या फॅमिलीचं काहीतरी चालू होतं. दुपारी जास्त झालं. बघितलं मी बघलंय कसं माहिती तुका भरडावर माणूस अनिकेत सारखं दिसतो. तोंडात माझ्या मास्की गेली बाई. असं काय करतं. म्हणून मी फोन केला आणि थंय थांबाक शकलो भरडाच्या याच्यात म्हणून मी फोन केलं. सो अंकिताला भेटून खूप छान वाटलंय. नवीन आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. याचा अर्थ तुला आय होप तुम्ही मला टेबला उचलायला बोलवाल. मी म्हणतोय की मी टेबला उचलू घेऊ तयार आहे पण मी बोलवू शकतो. पण तुका बोलवलंय मी जवळच्या माणसांका पत्रिका का देऊची सोपस्कार करूक नाही सर. चालत यवा नाही तेजस असं बोललाय तसं आपल्याला जायचंय. तेजस सांगता सगळ्यांका यवा. आता सध्या ही आत्या होणार आहे लवकरच तर ती न्यूज देईन मी तुम्हाला. तेव्हा तरी येते काय माहिती. या वर्षीचं पहिलं कारण भेटलंय. येणार तू आता लग्न नाही मग असं आपलं डोळे जेवण करत होता. नाही जेवण करायचं सोडून केळवणाला कारण नाही. मी येणार नक्की. मार्च 6 महिन्यात गावात ते करतले. मग काय मग येऊया. मग येऊया. चला छान वाटलं. थँक्यू येस भाऊजी. आता हळूहळू मला ना तुम्हीच बरे वाटायला लागला तिच्यापेक्षा. भाऊजींचाच फॅन आता. असं असतं 9 दिवस असतात रे. शेवटी जुना तर सोना. जुना तर सोना विसरा नको. मीच ह्याच्या बाजूकच रवय आणि ह्याच्या बापाशीकडे ये पप्पाकडे काजी विकू. आम्ही तेव्हा हे रवो तेव्हा 16 काजीचे ह्याचे पप्पा मका 1 रुपया देतात. 1 रुपयात मका त्याचे पप्पा खाऊकही देतात. आम्ही पहिल्यांदा काजू घ्यायचो. बापा शिकडे म्हटल्यावर ते थोडं ह्याच्यावर जातं की अरे एकेरी बोलली. तसं काय नसतं ते. काय ना आपल्या इकडे मालवणात तसंच चालतं. हे सांगणं गरजेचं. ह्या जर एकेरी झाला तर मग गोव्यात काय जाशील. अरे पुरे पुरा करतं ज्यांना माहित नाही त्यांना परत मध्ये कमेंट बाबा जाऊ दे त्यांचं काहीतरी चालू. बाबा माझे बिझी असतात. पंतप्रधानांनंतर माझे बाबा आता म्हणजे माझे व्हिडिओ बघतात. आज कळलं तुमच्याकडे रवा केक घेऊन आले. रागाने बघू नका ती. काय गोवा सारखे हे मका नाही गोव्यात नाही इकडे पहिल्यांदा भेटली आता यांची आठवण येते की काय. कोणाचा बर्थडे बर्थडे वाला आणि तुम्ही त्यांचा बर्थडे करताय. मासं घेऊन आला नाही म्हणजे आलाय. अच्छा म्हणजे इथे आले नाही. तू असं माझ्या काढलो की आपण मॅडम मी फोटो नंतर येते फोटो. म्हणून कॅमेरा मला आमचा मोबाईल आमचा दिलाय. दिवसभर स्टेटसला आहे. मोबाईल माझ्या फोटोमध्ये आहे. फोटो माझ्या मोबाईलमध्ये. सॉरी मोबाईल माझ्या फोटोमध्ये जी बोलायला का सुरू काढणार हो नाही आम्ही आयफोन घेऊन चुकलोय काय. काय जास्त फिल्टर वगैरे असतं. दोघांचे काढूया. हो या बाकी राहा काय केवढंच पैसे येत होते आणि मला ना असा आवाज येत होता
काय होतंय बघितलं ते पोट आत घेत होते. घेतो संघ काय म्हणतात त्याला, कॅमेरामॅन टेक ऍक्शन. सोसायटी फर्निचरचं ब्रँडिंग कसं होतं तसं हिला ब्रँडिंग करायचं. म्हटलं इथे फोटो घ्या. हिचं ब्रँडिंग करण्यासाठी सुद्धा तिला सोसायटी फर्निचरचं नाव घ्यावं लागलं. मी करतच असते सोसायटी फर्निचर. आता लग्न येतंय ना, काहीतरी मिळायला पण पाहिजे ना. सोफा बिफा भरपूर, सोफा कपाट. तुमचं सारखं नाव घेणार आहे पुढचा 1 महिना, तुमचं सारखं नाव घेणार आहे. मला भरपूर काय काय फर्निचर पाहिजे. ह्यात प्रॉब्लेम काय झालाय सांगतो ऐक. प्रॉब्लेम काय झालाय, फोटो काढला तुझा ह्याच्या बरोबर, ब्राईटनेस वाढवला की तू गायब व्हायला, कमी केला की गायब व्हायला. काय सगळे मटण खाण्याचं करतात. एकटाच नाही बघ. अरे ब्लर झाला की माझा भोर राहिला. हो काय बघायला जाऊ नका. कुणाल कुणाल आता आत गेला, आत गेला, आत गेला, आत गेला. नाहीये बाथरूम मध्ये, नाहीये बाथरूम मध्ये. जाते तुला शोधायला इकडे. अरे पांढरा झाला यो. सासू काय रात्री क्रीम क्रीम लावली काय तुला? काय दाढी कलर बिलर करून काय कुठं चालला? काय केलं? गपकी गपकी सांगायचं हलका झाला नसतं. यो. दाढी कलर केली ते सांगायचं नसतं. पण कलर केले बापरे. पण लाल दिसतंय. अरे लावायचा होता ब्राऊन शेड, ते बरगंडी आणली त्यानं आणि घरातच लावलं ग. ते 200 रुपये म्हणाल. हो लाल लाल झाली दाढी. बघ ना दिसतंय, लाल दाढी दिसते. गुलाबी दाढी आणि डीपी दादा लाले लाल. काय केली सांग मला जरा. गुलाबी हे बघ तुझं आहे सगळं. हो, हे सगळं आमचं. ह्या इथून ते त्या तिथं. आलो थांबा. मी जाय ना वार या तुम्हाला दाखवते. वारसाला मी जायचं. इकडे या की. वारस हातलं. आम्ही झाडं नाही तोडत. लग्न झाली की सगळं माझं जायचं. चला आज पहिल्यांदा आले, पहिल्यांदा मालवण मध्ये येऊन मला भेटले आहेत. नाहीतर इतक्या वर्षात आलतो की गेलो आलतो की गेलो. मला खायला बिला काहीतरी मटण. मी तिकडे बनवलं ना की तुम्हाला बोलून मटण बिटन आपण करूया जरा. हा मस्त पैकी. झालं. मग त्याच्यानंतर विषय काय झाला की दाढी करायला जायला परत वेळ नाही माझ्याकडं. मग मी काय केलं, कात्री घेतली आणि गुलाबी दाढीवाले डीपी दादा. कात्री घेतली, कंगवा घेतला आणि माझं मीच केस कापून काढले दाढीची. स्वतःच कापलेत ना हे आहेत ना. ही दाढी जास्त कमी केली, ही अशी थोडीशी अशी करा. ही आता ही इथली जागा राहिल्या. काय म्हणालात मला? लोडलं म्हशीच्या गळ्यात. ती भोया कोरल्यास काय तू? मी पण तुमच्यासारखा लाल कलर लावलाय. नाही गोंड्यानं कोरल्यास काय? हो परफेक्ट ना एकदम. नेपाळीत होती. आता आधी नव्हते, आता जरा भुवई आलेत. भोया आल्यामुळे जरा माणसात आलीस ती. नाही नव्हती. केस कापल्यास की नाही तू? नाही थोडेसे कट केले, अगदी थोडे. लगेच कळलं. अगदी थोडे कमी केले. कारण बघितलं कापली शेवट केस. नाही अजून कापायचेत मला. मी एवढे करणार आहे, लग्नासाठी थांबले. किती? खांद्या एवढे. ते नंतर कर लग्न. लग्नानंतरच करणार आहे मी ते. मला तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे. काय घटस्फोट लग्न व्हायच्या आधी घटस्फोट देऊन मी बोलायला बंद करणार. मी पण बोलायचं बंद करतो. मग एक काम करा, ते धुवायला कोण तरी माणूस बघा आता. मग केस कंटाळा येतो, मग केस धुवायला लागतं तो. आईचा तुमच्या हे बोलतात एवढा विश्वास तुमच्या आईचा यांच्यावर? कोण रे? कुठं आहे? ते आईशी बोलणार. अच्छा हिची आई होय? तुमच्यावरती आहे असा विश्वास नका. तू माहिती नसेल त्यांना. काय मला एकदा बोलणं करून द्या आईशी, म्हणजे नंतर फोन मला येतील. हिची आई बघ. तू नाही रे, तुझी आई. हा ही हिची आई. अच्छा बायको. हा हिची आई. आई आहे की बायको? आई 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 आहे. हा. तुम्ही आई आहात? नाही हो म्हणतात ते का. बसा. तुला तर काय 2 मिनिटं वय म्हण की. तरी म्हणजे तरुण आई कशी काय?
बसले इकडे बघते काय बोलणार आहेस? नाही लाजायला अरे हिला खळी पडायला की हुडकून आणलाय म्हण की पळवण आणि नाही आणि इथं नाही आहे नाही तर बोललेली आहे. हा अरे काकी काकी आली. काकी आली हा बघितलं काय लग्नाच्या तयारीला आली आहे काकी हो आत्ता लगीन गाई चालू झाली वा बायको नाव काढली बघ. काय त्यांच्या बायकोचं हा, सोडून आता काय आल्या चर्चा करू नको नंतर बोलू आपण त्याच्यावर कायम तिला बिचारीला मस्त घरात ठेवतात फिरतात सगळीकडे ए, गप रे. हे ए, पण ठेव बाई नाही. याचा बर्थडे त्याचा बर्थडे तुम्ही फिरतात तिचं काय यारी करू. उद्या येतात ना इथे आमच्याकडे ऍक्च्युली तू आहे त्यांचे अचानक प्लॅन नाही त्यांचे सगळे प्लॅन कोकणात मालवणमध्ये येऊन थांबतात असं काय नाही त्यांचे प्लॅन इथेच मासे थांब की घ्यायला जरा. नाही सांगायचं सवय. थांबायचं नाही. तुम्ही भांडी पोटाला मी तुमची भांडीच पडते तुम्हाला माहिती आहे. मसाले भारी मिळाला सकाळी सुरमई. कापून आता मसाला बिना लावून भिजवून ठेवलाय ते आता मुरायला तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा उद्या खाल ना मासे वगैरे सगळे येत आहेत स्टाफ आपला पण रेट ठरवू सगळं आपल्याला कोणाची काय आपल्याला कोणाची गरज नाही हा ते आपण मला आपलं म्हणतात तू बघू का बोलते पैशाचं होय आमचा बघतो ना आपला व्यवहार आहे आपण बघू बघा मग तुम्हाला बोलतो तुझा का तू करायला ते काम करून त्यांना घे उद्या आणि आपल्याकडचे मासे घ्यायला म्हणजे त्यांना कळेल आपली चौक मासा घेत नाही, तुम्ही घ्या. तिकडचे कामाचे पैसे हे देतात ते मी आता जे काम चालू केले ना त्याचे पैसे भाऊ म्हणून त्यांची काहीतरी जबाबदारी आहे 100% दिलं पण तिन्ही पुरींची लग्न झाल्यानंतर सगळं राहिलेलं मायावर करायला लागणार मग. राहिलेलं ना ओके काहीच ठेवत नाही ते गॅरंटी आहे तेवढा विश्वास आहे तुम्हाला आहे की नाही विश्वास आहे म्हणून काय काय आता चालू करते त्यांना माहिती आहे खर्च खूप आहे खरं सांगते लग्न खर्च आहे तर भावावरतीच सगळं आहे आता काय किती माहिती आहे तरी 22 किंवा 25 होते 22-25 आहे 6-7 नाही 6-7 काहीतरी 5 काय 7 वेज असते तर संध्याकाळी गाड्या लावल्या पण तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करायला कुठे जाणार इथे हा तुम्ही काय करणार सारखं देवबाग संगम चालत पण जाऊ शकतात किल्ल्यावरती काय त्यांना भिजायला होणार नाही जर ते भिजणार असतील तर तिथे आयलंडला मस्त आहे स्टाफची फॅमिली पण येते का नाही नाही स्टाफ सगळा हा ते जरा सांगा नाहीतर घ्या की तुमच्या यानं तरी ऑलमोस्ट एक 18 तरी नॉनव्हेज आहेत 18 तरी नॉनव्हेज आहेत घ्या मिक्स घ्या की सुरमई मिक्स म्हणजे काय सुरमई आणि पापलेट पापलेट करतो बाचा ऊस गेला पापलेट लय माल सुरमई आणि बांगडा सुरमई आणि बांगडा काय चालतो सुरमई आणि बांगडा तुम्हाला माहिती आहे ना ते पिशवीच्या टास्क मध्ये झालेले बघ माझ्या हातावर निशाण दोरी ती आता साखरपुड्याला अंगठी घालताना साखरपुडा हे ते पडलेले ते घसरून मागे इथे मी नव्हते ना मी आणि जेवण अच्छा मी नव्हते तेव्हा मला माहिती तुला केस आहे हाय आता काय म्हणलं मॅडम काय कोण कोण आहे मामा हो ओळखतो ऐ, मी कोण आहे कोण आहे मी झाले कोण आहे मी? कोण सांगली आईस्क्रीम खाणार तू ए माझी मी सांभाळवली सांभाळायचं मोठं दुकान आहे बरोबर आहे ते खरंच तुमचं नशीब चांगलं तुम्हाला अशी बाई माझ्यासारखी मिळाली असती ना संपलं असतात तुम्ही तुझं डोसकं भरलं मी कशाला करून घेतला होतो तुझ्यासारखी असती तर हे करून घ्यायला पहिला गोड त्याला कुणाला नव्हा कुणाला पण आणि सगळ्यांना पण पहिला तो गडबड हा एक वर्ष 8 वर्ष रिलेशनशिप मध्ये शी बुडले काय ह्याचा प्रॉब्लेम काय आहे सांग हे मला म्हणते काही असू दे मला डायरेक्ट मेसेज करायचे नाही इंस्टाग्रामला
अकाउंट अच्छा सगळ्या पोलिसनी रिप्लाय थँक्यू ताई भारी आहे ना तुमचं अकाउंट पण बायकोने घेतलं मला काय फरक पडते माझं ती वापरते की मग माझं काय मला ते टेन्शन तसलं काय नाही टेन्शन त्यातलं यायला नाही फक्त टेन्शन व्हिडिओ व्हॉट्सअपवर येत असतात नाही याच मेसेज केला कुठल्याही ऑल महाराष्ट्रात कुणी गेलं ना डीपी दादा बोलायचं आहे असं म्हणजे दादाच हो मला पण असं एक 2-3 टाईपचं असं करून मी पाठवतो त्याला माहित आहे तू फोन करत नाही मास्क लावून मी कमेंट टाकणार होतो आणि म्हणून माझी कमेंट वर होती पिन झाल्यावर की आपोआपच वर येत्या मास्क लावून फिरलात तरी तुमच्या पोटावर कोणाला असं मास्क आणि पोट बघितलं तुझ्यामुळे किती ऐकून घ्यायला लागलं सांगितलं जा मग सांगितलं तुला येऊ नको मी पण मारतो या इकडे तू जोरात मार, फार जोरात. अरे असाच एकदा फुटबॉल खेळायचा तिथे मस्त खेळत होते जिम करत होते आतमध्ये बाहेर आल्यावर जिमा झाला फुटबॉल शिव नाही चला तर अशा प्रकारे हा कंटेंट कर ना कसला आता असं जेवलेच समज डीपी दादा अरे शब्द मनात ठेवतीस ना तू ते आणि हळूहळू ते सोशल मीडियावर काढतीस ना टप्प्याटप्प्याने ते वाला भारी चालतं कोणतं गाडी सेकंड हँड नाही शोरूमचा हो लोकांना माहित नाही आता की आता पहिलं कसं शोरूम मधनं गाडी घेतलं तर लाल टॅग मिळायचा ऑडी आता काय झालं चालू ऑडी मर्सिडीज ह्या ज्या गाड्या आहेत ना BMW आता जनरल लोक काय करायला लागले सेकंड हँड शक्यतो आमचा हेच होता की गाडी कधीच घेत नाही व्हॅल्यू काय होतं ना की आता घेतलं 50 लाखाचं तर ते विकताना 25 लाखाला दाखवण्यासाठी एखाद शो ऑफ कशाला परवडतं ते घ्यायचं जे नाही परवडत ते नाही घ्यायचं दाखवण्यासाठी नाही करायचं 72 लाखाची गाडी परवडते आहे तर मी मला सुटकेचा म्हणजे श्वास घेतला नाही आता त्यामुळे मला काय खर्च नाही आता मला काय आहे लग्नाचा ते कसं बघा परंपरेनुसार चालतंय काका मला जरा सांगा ज्याचं त्याचं कर्तव्य त्याने करावं मला परवडतंय म्हणून माझ्या लग्नात कन्यादान माझं मी करणार नाही ना कन्यादान आई वडिलांनी करणार सो भावाचं कर्तव्य तुम्ही करणार बसणार आहे कान तिचा पिया मग तिचा फोडतो हे वाढवायची गाडी हे कमी कमी कसं तरी काय तू कात्री मारलो डायरेक्ट असं गेलो कामाला जाता येत नाही 400 रुपये काय 400 रुपये हो ते 400 घेतात तुम्ही किती घेताय का रीलचे ते सांगा कुठे दाबून ठेवणार आहात पैसा एवढा घाला एअर पाकिटात आणि द्या मला सिंगम घाला एअर पाकिटात तो पैसा आणि द्या मला माझ्या पत्रिकेवरती मी अजिबात लिहिलं नाहीये की कृपया आहेर आणू नये तुमची उपस्थिती हाच आमचा आहेर वगैरे असं मी काहीच लिहिलं नाहीये काय लिहिलं घेऊन या नाही इनडायरेक्टली ते ओर लाव शिव आपण यायचं काय फोटो काढतो पोजी मारा म्हणजे मारायचं थोडी असतं पोज मारा पोज मारू काय माझं कशाला तुमचं बघा तुम्ही येणार आहात म्हणून सांगताय शोरूम त्याला गाडी दाखवून जाऊया ना कुठं लावलं गाडी चावी नाही आणली आहे माझ्याकडे असा गुगल बघतच बसलाय काय टर्न गेला मी म्हणलं अरे सौरभ टर्न गेला हा मला दिसला पण मी वळायचं का नाही वळायचं मला जरा शंका होती पण वळायचं होतं काय आपण सौरभची ओळख अशी ठेवली पाहिजे कोण भेटला हा तोच ना गुगल मॅप वाला सौरभ कुठं लावलं तिकडे पण लॉक कर की हा मी त्या हळू उघडा हळू उघड आणखी म्हणा लागले कोण आहे
हा ती गाडी असू दे. ही कुठली आहे गाडी? काच खाली घे. बघ काय करताय. मला नाही नको. 2000 मग हे ठेव त्यात. तुमच्याकडे काय कमी आहे? आमच्याकडे 200ची खर्च करणार आज. आमच्याकडे 200ची बनलं, तुमच्याकडे 500ची बनलं. लगेच पर्स उचलली. ये दोन शाम को मंगाओ रे. संध्याकाळी जोडणं लागली. गाडी घेतली म्हणून तुला माझ्या पर्स मधले मला नको आहे. तिकीट कर की एवढं. द्या तुमच्याकडे पाहिजे. एक खिशातलं तिकडे ठेवा, माझ्या पर्स मधले काढलेले. वळल्यानंतर मोजायचे थोडी असतात. हो 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 द्या द्या चालेल. खिशात जे काय पहिला निघेल ते द्या. 9 9 8 9 परवडतं. हे बघ कसं असतं ना, माणसाने सीएनजीच्या पलीकडे जाऊन जर विचार नाही केला ना तर तो सीएनजीच चालवणार. पेट्रोलवरती गेल्यानंतर पण 15चाच ॲव्हरेज पाहिजे. ह्यापेक्षा स्वतःचं इन्कमचं ॲव्हरेज वाढवायचं आणि आयुष्य जगून घ्यायचं. आज ही घेतली आहे, उद्या मर्सिडीजची जीएलई बीएलई जीएलएस घ्यायची. आपलं इन्कम वाढवायचं. असं म्हटलं तर पुढे जाणारच नाही ना. ऑडी घेतलाय मी. गरीब लोकांशी बोलत नाही. हात टाकले ऐकायला नाही, बाहेर काहीच आवाज नाही. हो आता शिव्या घालणार ते मुद्दाम काहीतरी बोलणार बघ. काहीतरी बोलणार बघा. गाडीतला आवाज येत नाही म्हणून त्यांचे नाटकं चालले. अंकिता महिना एक मिनिट मागं टोपी होती. मुंबईवरून तुमची गाडी आहे का? इकडे इकडे आणि जेवणाची ऑर्डर घ्या आणि पार्सल भेटू परत. बाबा पण आहे. आम्ही लग्नाचा 5-6 जण आहे. या मग त्यांना बोलवायचं का नाही याला? एकट्याला बोलला 6 जण घेऊन आल्यावर नाही ना. आणि त्या बेकरीत मला आमचं पण सगळं आता काम चालू आहे. या मदतीची गरज आहे. गाडी चालू हो मदतीची गरज आहे. हो मदतीची गरज आहे. ब्रेकवर पाहिजे. बरोबर बरोबर. ऑडीतनं बाहेर आल्यावर तुम्हाला गाडी जमणार नाही. गाडी मागवली म्हणून घ्या नाही तर सगळ्यांना घेऊन मागे जा. टेन्शन नका घेऊ. बरं बायको मला म्हटली खाल्ला खूप. सांगायला हवी ती कसली त्या दिवशी दिली ती मी मेहंदी येईन 5-6 दिवसांनी परत. मेहंदीला घालायला ती काय आणू ते मुंजीला जाणार ना. मग ती माझ्या मेहंदीची साडी मुंजीला कशा? नाही तू दुसरी घेतलीस ना मेहंदीसाठी. दाखवलं मग काय ना पाठी बेडिंग फॉल करेल आणि ब्लाऊज साठी नेली आहे ना. मग ती येताना अजून गोष्टीला मुंज आहे ना. ठीक आहे पाठवतो. चल पाठवते ना. हा घेऊन येते. घेऊन ये. चल चल काय चला आई बाय. बाय बाय. हा बाय. आणि अशा प्रकारे आम्ही निघालोय मुंबईला जायला. किती वाजता पोहोचणार काही पत्ता नाही. 1:30 वाजलाय ना. 1:30 वाजलाय पण आपल्याला मध्ये खूप सारे स्टॉप आहेत. कुडाळला 3 स्टॉप आहेत. कुडाळला 3 स्टॉप आहेत आपले. 3 ते 4. मामाकडे 1 स्टॉप आहे. पहिलं धामापूरला 1 स्टॉप आहे. पटकन काय देऊया. त्याच्यानंतर कविताला ती साडी आणली त्याचे ते 1 देऊया. त्याच्यानंतर साई जळवींना जाता जाता भेटूया आणि त्याच्या आधी बाबांचे कपडे सिलेक्ट करून जाऊया. कळलं.
एवढी सगळी कामं करून जायचंय रत्नागिरीला, आणि रत्नागिरीला आपण ह्यांच्या घरी जाऊया, किरण सामंत यांच्या घरी जाऊन त्यांना पत्रिका देऊया, आणि त्याच्यानंतर आपण मुंबईला जाऊया. म्हणजे आपण एवढंच आहे, म्हणजे मस्त आहे का? सोपच प्रवास आहे आपला आज. ओके, तुम्ही सांगा ना सर, आता एका सॉन्ग काय म्हणतोस? आता निघाले हो लगेच लगेच झालंय मला. हो देवबागच्या आठवण येते? देवबागची आठवण येते की नाही? नाही मासे नाही म्हणून ना, मासे नाही म्हणून ना. मामा आता काहीतरी मोठं गिफ्ट देणार आहे, तर गाडी मोठी घेऊन येऊया आधी. आम्ही बघतो काय लग्नाला तुमच्या भाजी काहीतरी टीव्ही घेतला बघ, तू सांगितलंस ना हा नको म्हणून. बरोबर कसलाय तो? सांग सांग. दे दे गोड असतो ना खरवसमध्ये. गोड चांगला. हे पांढरे डाग म्हणतात बाबा. देवबागच्या पाण्याने. देवबागच्या पाण्याने बघ ना कसं झालंय ते. चॉकलेट बघलं ए बघ आतमध्ये बघ. होय, ते काय अधिक डोळ्यात असतात. चल. तर बाबांचं नेहमीप्रमाणे चालू आहे, मला हे नको ते नको. आणि माझ्या मित्राचं खूप सुंदर स्टुडिओ आहे कुडामध्ये, बॉबिन डिझायनर स्टुडिओ म्हणून, तर त्याच्याकडे आता मी आले सिलेक्शन करायला. आणि एका म्हटलंय की जरा आपण लग्न जरा लवकर ऐकूया, म्हणजे मग आंब्यात लक्ष देते मस्त व्यवस्थित म्हणून. नाही चल ना एवढा आपल्याकडे हा नाही म्हणजे तुम्ही टाकताना ब्लाऊज बाहेर शिवा. कोण? तुम्ही आम्ही काय तू तू चालू कर चांगले चांगले ब्लाऊज शिवा, तुझ्याकडेच देतोय मी सगळे. हा ना, तो मग हे फॅब्रिक बघितलं पॅन्ट ब्लेझर आणि व्हाईट शर्ट सूट शिवताला ना मॅचिंग लवकरच भेटू आणि लग्न घेतलं ना मग 100% मी यायला सगळी सोय कर. लवकरच पाठव. सगळा देते तू. होय चल बाय. चल बाय. मी नाहीच आहे तुमच्यात. हा मी तुमच्यात नाही आहे. आमच्यात नाहीयेस मग तू कोणाच्यात आहेस? मी माझा चाललोय सेपरेट. कुठे? स्वतःच्या गावी. गावी. चल मग येऊ प्रथा सारीच. कसं बोल? काय नाही इकडे ना. हो राईट ना. राईट. सर ती मागची पिशवी फक्त कविताला देशील. कुठं बाहेर आली कविता? आता जाऊ दे तो पण आज चल मग. काय येताला म्हणजे आले डुले कारभार होते तू. आले डुले कारभार यायचं आपण ते का देऊन येऊया त्याची पिशवी. कविता गेट मधून पण बाहेर नसेल. हो 100% एकदम हले डुले कारभार आहे तो आमचा. तर अशा पद्धतीने आम्ही बाबांची पण शॉपिंग केलेली आहे, पण बाबा आता मेजरमेंट द्यायला कधी जातील हे आम्हाला नाही माहिती, पण आम्ही त्यांचे सगळे आउटफिट सिलेक्ट केलेत. वाव, कविता अजून निघाली सुद्धा नाहीये. राणी फारच स्लो आहेस ग तू. तिला म्हणते थांबे आता हयत असं हले डुले कारभार आहे तुझा जाम. अगं मी तिकडून गेलेले. अगं सांग कधी फोन करते 2 मिनिटं दे 5 मिनिटं दे. बाबा सगळ्यांची कंडिशन बघत नाही ती. बघ ना एक दिवस झोपली असेल काय केली असेल आणि उगाच आहेर आणावा कृपया आहेर आणावा. नाही ऐक ना बस कळला आता गजली मारीत बस. चल उशीर झाला बघा मला 4 वाजले इथेच. किती काम ये जरा मदतीला ये. डायरेक्ट लग्नाला आपण एक ब्लॉग असं अंकितासारखं ब्लॉग वगैरे तयार करूया. तर म्हणते इथे नको, हे कसं आहे किचन, आपण तिकडे गेल्यावर करूया. नवीन घरात ब्लॉगिंग चालू कर तू. ख्याती करीत मस्त. हो करू नको. नाही चल सामान शिफ्ट करायचं होतं ते केलं. सामानाची इन्व्हेंटरी राहिली आहे ना. ठीक आहे चल ठीक आहे. बाबांकडनं मी दमसम घेईन. पेटीवालाचं झालं. हे राहिलं सिक्युरिटी राहिलं. प्रोग्राम व्हिजिट म्हणजे काय काय लिहिलं होतं ते? प्रोग्राम व्हिजिट ते
पेटेवाल्यांसोबतच नाही का ते बोललो आपण. बाबांचे आउटफिट झाले. लाईट अँड साऊंड त्याचं काय झालं? झालंय बाय. ते का कोणतरी आम्हाला सांगितलं मागे. आता कुठे राहणार? रत्नागिरीला? नाही मुंबईला चाललोय का मी. ऑप्शन नाही आमच्याकडे काहीच. रत्नागिरीमध्ये बिग बॉसच्या वेळेला तुमचे बॅनर्स लागलेले, वोट फॉर अंकिता. आम्हीच लावलेले की वोट फॉर अंकिता. पण इथे रत्नागिरीमध्ये क्रेझी फॉलो, खरंच क्रेझी. म्हणजे तू अशी पुढे उभी जरी राहिलीस ना, लोक 10 जणांना आता एक गाडी आम्हाला फॉलो करत होती जवळजवळ 25-30 किलोमीटर. अंकित आली थांबा फोटो मध्ये सगळे येते पटपट पटपट. मी आधी म्हणून काहीच सांगितलं नाही. पण नको पटकन जाऊन निघाल. आता पण आम्हाला उशीर झाला ना, त्याच्यामुळेच निघायला 4 वाजले. तर आम्ही गेलो होतो, जे रत्नागिरीचे आमदार आहेत माननीय श्री किरण सामंत आणि उदय सामंतजी यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या आईने आमचा मस्त आदर सत्कार केला. आणि तसं बघायला गेलं तर लांबून आम्ही नातेवाईकच आहोत आणि त्यामुळे त्यांच्या घरी पत्रिका आम्हाला द्यायचीच होती. आणि अनायसे आम्ही रत्नागिरीच्या आसपासून येत होतो, तर बारीला त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना पहिली पत्रिका दिली. कोण येत नाहीत बघ, कसे बघितलेत ना आजीच्या किंवा आजी तू दे ग. हिला लावलं थांब सोन्या, लक्षातच येत नाही. गोड खातच नाही. आणि कार्यकर्ते इकडेच येतात अण्णाला भेटूला. ते एक स्थिर जागा दिसते ना, त्यानंतर जमिनीवरच पाय असतात. पाय शिंग फुटत नाहीत, उलट आणखी धडधड वाढते. तुझी आजी गोड आहे. आजी खूप गोड आहे. खूप जास्त. तुम्ही खूप गोड आहात. मुंबईत गेलीस की जरा ये आमच्याकडे येतो. येणार नाही ग बाहेर, खरं बाहेर पडायलाच नको वाटतं. एका जागेवर बसलं तर उठून यायचं वाटतं. तर रत्नागिरीनंतर चिपळूणला ओमकार भुजने यांना पत्रिका देऊन आम्ही रात्री जवळपास 3-3:30 वाजता पोचलो मुंबईला. आणि मुंबईला भेटल्या सगळ्यात पहिलं मी भेटले ह्यांना. आपण परत भेटलो. कसे आहात तुम्ही सगळे? That's all about this vlog. I'll see you in the next vlog. Till then, bye bye. Take care.